प्रत्येक आयोजकांनी घेतलेली मेहनत आज यशस्वीरित्या होताना पाहायला मिळते. हर्षद उर्जुक स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. विशाल पानवलकर नॉन स्ट्राइक एंडला शेवटचा बॉल. हो खोलात टाकलाय, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला बॉल प्रस्थान होईल आणि बघता बघता तिथे सुद्धा एक सिंगल आली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना माऊली इंटरप्राइजेस संघ पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37 धावपळ करतोय पाहायला मिळतात. इथून पुढे आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहेत. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण पाहतोय, परंतु ही स्पर्धा आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील स्पर्धा पाहिली जाते. आणि जे आपले बांधव काही दुबईला आहेत, कुवेतला आहेत, या ठिकाणावरून देखील आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मानगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण करूयात हार्दिक 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 सहर्ष स्वागत. यस, आता या मॅच मध्ये बदलावं लागणार आहे. आता या मॅच मध्ये परिवर्तन आणावं लागणार आहे. किंवा आपापल्या स्वप्नांसाठी काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. जसा आयोजकांनी घेतलाय मग तो निर्णय आपल्या सगळ्या युवा आणि सगळ्याच माणगावच्या खेळाडूंसाठी घेतलाय. मग तुम्हाला संघ मालकासाठीही घ्यावा लागणार आहे, कारण की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरताय. विजयाचा शंखनाद तुम्हालाही फुकायचा आहे. 37 धावा धावफलकावरती. 37 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जेवढी गर्दी आपण पाहतोय ना मैदानाच्या चौबाजूला, ती मॅच संपल्यानंतर देखील जाणार नाहीयेत. कारण का सगळ्यांनी ऑलमोस्ट मी तर म्हणेन एक कुपन तरी घेतले लकी ड्रॉचं. आणि ती मॅच झाल्यानंतर आपण ओपन करणार आहोत. तो भाग्यविजेता कोण असेल आज मात्र इथून 2 व्हीलर आपल्या समोर अंगणामध्ये लावेल ते देखील सगळ्यांना पाहायचं आहे. बघा ना, म्हणजे दरवेळेला छोटं खेळाडूंना बक्षीस होतं, ते खेळाडू घरी जातात. पण आता प्रेक्षक वर्गांना जर भेटली ना बाईक, ते छाती 2 इंच वाढवून जातील की मी मॅच बघायला रोज जात होतो आणि बाईक सुद्धा घेऊन आलो. घरचे सुद्धा आदर करतील त्या खेळाडूचा. अशी स्पर्धा. टप्पा पडला, बॉल बाहेर चाललाय. यस पंचांचा इशारा आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचं येताना पाहायला मिळतं. अवंतर स्वरूपाची धाव. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहूया नक्की काय घडलं होतं या बॉलवरती. कमी रन पा कारुण्य गोलंदाजीसाठी आलाय आणि त्यानं बराच बॉल दूर नेण्याचा प्रयत्न केला होता. तिथे व्हाईट बॉलची घोषणा झाली आहे. काहीतरी नवीन करायचं आहे. हो, यावेळेला फटका चांगला. यावेळेला लॉंग ऑनला ठोकलाय हर्षद उर्जुकनं एक मोठा आणि या मॅच मध्ये भव्य षटकार. थँक्यू. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हर्षद खेळपट्टीवरती आहेत, परंतु त्यांचे वडील हे दुबईला आहेत आणि तिथून मॅचचा आनंद घेत आहेत. आपला मुलगा आज आपण पाहतोय या संपूर्ण मानगावकरांच्या मधोमध एकटा ठाम उभा आहे आणि दमदार बॅटिंग करतोय. नाव आहे हर्षद उर्जुक. तो बॅटिंग करत नाहीये, तो लढतोय. तो बॅटिंग करत नाहीये, तो भिडतोय. तो बॅटिंग करत नाहीये, मैदानाच्या आतमध्ये आशा अपेक्षा उभ्या करतोय आणि या इंदापूरकरांना संपूर्ण विजयाची गोडधोड देण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. तो हर्षद उर्जुक मैदानावरती. टप्पा पडला, सोडून दिला, निघाला बॉल, निघालाय कुठे? ऑफ स्टिकच्या बाहेर. हा फायनलच्या मॅचचा दबाव आहे. हा फायनलच्या मॅचचा दडपण आहे, किंबहुना या स्पर्धेचा दडपण आहे. कारण की एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना गोलंदाजी करणं खायची गोष्ट नाहीये. पुन्हा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या रडारमध्ये नव्हता. बॅटच्या थोडासा खालच्या दिशेला लागलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावीसाठीचे प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. पहा ना संजय सर, आपण सातत्यपूर्ण म्हणतो. मग खेळ शर्यतींचा असो किंवा मग मैदानावरती क्रिकेटचा, किंवा खेळ कोणताही असो किंवा मग खेळ आयुष्याचा असो, जास्त धावलो की दम लागतो. आणि माणगाव प्रीमियर लीग मध्ये फायनलची मॅच असताना धावायला सुद्धा दम लागतो आणि तो दमखम या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळालाय. हो, कमी गतीनं फिंगर रोल. हा फसवा बॉल होता. बोटांची जादू मैदानावरती पाहायला मिळाली. एक जादुई गोलंदाजी. आपण का म्हणतो तर सिक्सरचा एवढा मोठा बॉल पकडावा आणि तो टप्पा पडल्यानंतर त्याला आतमध्ये आणावा, हा कारनामा करावा लागतो. या कलेचे वेगळे कलाकार असतात आणि त्यातीलच कलाकार म्हणजे कारुण्य. समोरचा बॉल, त्याच्यावरती हेलिकॉप्टर खेळला जातोय. ओहो, फिल्डिंग अप्रतिम. स्वतःला स्ट्रेस केलं होतं, उंच उडी मारली, कारण की त्याला त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे तो आकाश आहे. त्याला माहिती आहे आकाशाला गवसणी घालायची माझ्या टीमला, किंबहुना ही माणगाव प्रीमियर लीग जिंकायची आहे आणि यशाच्या उंच उंच शिखरांवरती जाण्यासाठी मला अशा उंच उंच उड्या मारून बॉल आतमध्ये आणावेच लागतील. पुढचा बॉल. हो, मोठा फटका. समोर खेळला, फिल्डर आहेत पण ते दर्शक बनून राहतील. त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा
विशाल पानवलकरचा षटकार. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाही साधे रायगड क्रिकेटच्या थँक्यू. विशालचा पॅटर्नच वेगळा आहे. तो एकदम पाहतोय समोरच्या गोलंदाजाचे इरादेच आपण पाहतोय नष्ट करतोय. मैदानाच्या आतमध्ये तोडतोय गोलंदाजांना. षटकार ठोकलाय. 6 धावा येताना पाहायला मिळाल्यात. विशाल जमून राहिलाय या खेळपट्टीवरती. एखाद्या फॅमिकॉल सारखा खेळपट्टीला चिपकून राहिलाय. तो सांगतोय ये जोड तुटने वाला नाहीये भाई. पुन्हा खोलातला. याही वेळेला बॉल चाललाय लॉंग ऑन पार. विशालचं विशाल रूप घेणारा हाही षटकार. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू डीजे. बघा ना, विशाल पानवलकरनी एकच सांगितलंय, लढायचं, हारायचं, पडायचं, बरबाद व्हायचं, पण या फायनलच्या मॅच मध्ये मागे नाही फिरायचं. या मॅच मध्ये उभं राहायचंय, मला जिंकायचंय, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे आणि तेच केलं या पठ्ठ्यानं. अजून काय पाहिजे इंदापूरकर? नाही नाही, ही अपेक्षा नाहीये. टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज झाला पाहिजे. कारण की मी म्हणतो, आर्थिक स्वरूपाची बक्षीस लावण्यापेक्षा जेव्हा जेव्हा मैदानाच्या बाहेरून टाळ्या वाजतात ना, तेव्हा तेव्हा डबल एनर्जी बॅटरला मिळते. एकदम पाहतोय निकेश गडकर त्यांनी आयवा कॅच पकडली होती. VC एंटरप्राइजेस त्यांच्यातून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण त्याला देऊन सन्मानित करत आहोत. जे VC प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय आहेत मैदानाच्या बाहेर, ज्यांनी कॅच पकडेल त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. VC एंटरप्राइजेसची बातच न्यारी आहे. खेळाडू, संघ मालक, समालोचक, त्याच वेळेला मैदानाच्या बाहेरचे प्रेक्षक वर्ग सगळ्यांची दखल घेतली आहे. सगळ्यांचंच प्रोत्साहन वाढवण्याचं काम VC एंटरप्राइजेस करतात. 5 ओव्हरचा खेळ संपला, 60 धावा. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. शेवटचं षटक ओम देशमुख. ओमचा पहिलाच बॉल लांब लांब लांब. जा माणगावकर, त्या बॉलला शोधून आणा. एवढ्या लांब षटकार. मंगू जाधवची साथनी आवाज आहे जोरात. थँक्यू. बॉल त्या मैदानावरती बॉलची मागणी केली जाते, त्याची पूर्तता आपण करूया. मैदानावरती हर्षद वेगळ्याच रंगात खेळतोय. आज त्यानं सगळ्यांची मनं जिंकली. तो एकटा खेळपट्टीवरती उभा राहिला आणि त्याचे समर्थकही त्याला म्हणत असतील, मैदानात जरी तू शांत असलं तरी कधी तुझी शांतता या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घालेल ते सांगता येत नाहीये. हर्षद उर्जुक हा खेळाडू माणगावकरांना माहीत होता, पण हर्षद उर्जुक हा खेळाडू एवढ्या चांगल्या दर्जाचा खेळ करेल हे माहीत नव्हता. आणि म्हणूनच मी सातत्यानं म्हणतो ना, की ज्या ज्या वेळेला मिळेल संधी त्या करावं संधीचं सोनं. आणि आज त्या संधीचं सोनं मैदानावरती हर्षदनं केलंय. कारण की प्रत्येक मिळालेल्या त्या संधीचं सोनं आज हर्षदनं केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. बॉल द्या. प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या निदर्शनात जर बॉल असेल तर बॉल आपण आणून द्या. प्रत्येक संधी आज प्रसिद्धी मिळवून देणारा ही नामी संधी आहे माणगाव प्रीमियर लीगची. आणि पुढच्या हंगामामध्ये यदा कदाचित हर्षद कॅप्टन किंवा मग सर्वाधिक बोलीचा खेळाडू पाहायला मिळू शकतो. कारण की तो प्रत्येक मॅच मध्ये खेळलाय ऍज अ ऑलराऊंडर. 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल अजून एक. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सिक्सर. पाशिलकर झाले, मन जिंकून साऱ्यांचे गेले. थँक्यू. हर्षद मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, मुक्काम बोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात, जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो इंदापूरकर. ढगातच लाइटिंग पेटवली आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. काय बॅटिंग करतोय हर्षद. अगदी शब्द अपुरे पडतील की मोहना त्यानं केलेला खेळ म्हणजे तो 4थ्या क्रमांकावरती येतो काय आणि सगळ्यांची मनं जिंकतो काय. एकंदरीत 7 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळतोय. 72 धावा टीमच्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 72. माऊली एंटरप्राइजेस इंदापूरचा संघ हा चांगला खेळ करतोय. ओम देशमुखचं स्वागत केलं हर्षदनं आपल्या वेगळ्या स्वॅग मध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तिसरा येईल का
या वेळेला इथे मात्र तिसरा सुद्धा षटकार आला. रा 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 खतरनाक. हे मानगाव तालुक्याची एक शान मानगाव प्रीमियर लीग छान थँक्यू. आपण म्हणतो ना की स्वप्न झोपेमध्ये बघून फायदा नाहीये. ते स्वप्न बघत असताना ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा किंवा आपण मेहनतीवरती घाम गाळावा लागतो. मेहनत करून ते स्वप्न मिळवावे लागतात. सहजासहजी कोण देत नाही, पण निश्चितपणे ते स्वप्न साकार करत असताना हर्षद उर्जुक पाहतोय. 3 बॉलमध्ये 3 सिक्स मारलेत या पठ्ठ्यानं. 78 ला 2 सध्याची परिस्थिती. सोडलाय बॉल सोडलाय. यस निघालाय कुठे? ऑफ सिक्सच्या बाहेर. निश्चितपणे अवंतर स्वरूपाची धाव. रिॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया नक्की काय घडलं होतं. हा बॉल कुठे निघाला होता आणि कशा स्वरूपाचा आपण पाहिलाय. बराचसा बाहेर आपण पाहतोय. व्हाईट बॉलची घोषणा झाली आहे. अवंतर स्वरूपाची धाव मैदानावरती आणि तब्बल 79 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेला बॅटची कडा. बॉल निघालाय थांबणार नाहीये. इंदापूरकरांचा जल्लोष करणारा हा नशिबाचा चौकार. थँक्यू. मैदानावरती हर्षद एकच सांगताना पाहायला मिळाला की मैदानावरती एखादा बॉल डॉट गेला तरी चालेल, पण चुकीचा फटका नाही खेळायचा तर प्रॉपर टायमिंग वाला. आणि निश्चितपणे तोच थाट आतापर्यंत आपण हर्षदचा पाहिलाय. लाजबाब बॅटिंग केली आहे. सगळ्यांची मन जिंकलीत आणि मात्र 9 बॉल मध्ये तो 32 वरती खेळतोय. 9 चेंडू 32 धावांवरती हर्षद. ओम देशमुख पुढचाच बॉल. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय सरळ मिड विकेटच्या बाहेर. आता पुन्हा सणसणीत चौकार. हो टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगलाय मानगाव या शहराला. रसिक झालेत गोला चौकार षटकार पाहण्याला. आपली मानाची प्रीमियर लीग गाजते. हर्षद मैदानावरती एकच सांगतोय, एकटा होतो, एकटा आहे आणि एकटा राहणार आणि एकटाच समोरच्या टीमला मी नडणार. तो नडतोय, तो खेळतोय, तो धावा बनवतोय आणि ह्या सगळ्या मॅच मध्ये मला जिंकायचंय. तेच प्रयत्न. हो पुन्हा खेळला गेला होता मोठा फटका. यावेळेला मात्र शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा डॉट जरी आला असला तरी हर्षदची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षक. 11 बॉल मध्ये 36 धावांचा